काय ग प्रियंका? कसं काय झालंय? अहो, आईने मला पाणी भरायला पाठवलं होतं. त्यांना म्हटले होते मी नाही जात म्हणून, तुम्ही भरा आजचे दिवस. त्यांनी नाही ऐकलं. मला बळजबरी हापशावर पाणी भरायला पाठवलं आणि तिथं माझा पाय निसटला आणि मी पोटावर पडले. हो, घरी आले, आईला म्हटले आई माझं पोट दुखतंय. आई म्हणाले काही होत नाही, मरत नाही. मग मी एकटीच दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले तुमच्या पोटातलं बाळ नाही राहिलं, तुमच्या आईने माझ्या बाळाला मारून टाकलं. आई, आई बाहेर ये. आई बाहेर ये. आई. अरे अरे वाग, बरं झालं तू आलास. बघ बरं काय झालंय. काय झालं? अगं आजपर्यंत तुला मी देवासारखं देव समजत आलो, पण तू अवदसा निघाली सावदसा. आजपर्यंत तू तिला नको ते बोललीस, मला नको नको ते त्रास दिला तू. आम्ही सगळं सहन केलं, पण तू आज आमच्या पोटच्या पोराला जन्माला येणे आधीच मारलं. अरे पण ऐकून तर. अरे काही बोलू नको तू. आजपर्यंत तुला देव समजत होतो, पण तू अवदसा निघाली सावदसा. अरे कोणी असं करतं का? हा, घरात जन्माला येणाऱ्या पोराला मारून टाकतं का कोणी? अगं आजपर्यंत आम्हाला जो त्रास दिला तो ठीक होता, पण त्या जन्माला येणाऱ्या लेकराची काय चूक होती आई? आता मला ना स्वतःची चीड यायला लागली. मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. अरे माझं ऐक. सळ बाजूला चल.